समर्थक धाराशिव जिल्ह्यात. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. आपण जर बघितला असेल तर पालकमंत्री आणि राणा पाटील हे दोघंही सत्तेतल्या पक्षातल्या सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत, दोघंही सत्ताधारी आहेत. आणि त्या दोघांचे भांडण का चालू आहे की दोघांनी अनेक वेळेस अनेक व्हिडिओच्या क्लिप त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, अनेक बैठका उपलब्ध आहेत की ह्या दोघांनी एक कामाला एकूणमेकाच्या म्हणजे पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 340 कोटी रुपयाला मंजुरी दिली की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्याकडे जाऊन स्थगिती त्याच्यावर तक्रार करून कशी आणली हेही जिल्ह्यानं बघितलंय. आणि 140 कोटीचं काम जे की 55 दिवसात त्या ठिकाणी मंजूर करून रस्ते करणं अपेक्षित होतं, त्या कामाला राणा पाटलाच्या अट्टासामुळं लाडक्या गुत्तेदाराला काम देण्यासाठी 19 महिने त्या ठिकाणी का वेळ गेला. आणि त्याच्यानंतर 340 कोटीला माझ्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती आणली म्हणून पुन्हा पालकमंत्र्यांनी 140 कोटीच्या कामाची तक्रार करणं आणि त्याला स्थगिती आणणं हे जिल्ह्यानं बघितलंय. त्यामुळे सत्तेतली ही दोन माणसं आहेत, त्यामुळे सत्तेतल्या माणसाची ही जबाबदारी आहे. तिकडं जाऊन त्यांनी सांगायचं की बाबा ह्या दोन भावाचं भांडण. मला सांगा 2006च्या आधी ओमराजे निंबाळकर तर नव्हता की 2006च्या पूर्वी ही 45 वर्ष मंत्री होते ना पद्मसिंह पाटील, राणा पाटील. मग त्यावेळेस जिल्ह्याचा विकास करायला कोण अडवलं? जी प्रताप सरनाईकांचा आरोप आहे की बाबा आमचं भांडण असल्यामुळं अडचण येईल विकासाला. अरे तुम्ही सत्तेतली माणसं आहेत, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सरकार चालवताय, फक्त नाव सांगताना उमरग्यात आमचं नाव सांगायचं आणि मग त्यालाच जबाबदार असणाऱ्या मला वाटतंय राणा पाटलाला त्या ठिकाणी तुम्ही स्वतः येऊन पाठिंबा द्यायचा. त्या किमान खालची जी तुमचे नगरसेवकाचे उमेदवार उभारले त्यांना विचारायचं तर होतं, म्हणजे नेत्याला तरी विचारायचं होतं की बाबा नेमकं काय करायचं. त्या अक्षरशः सैरबैर झालेत, त्यांना हवालदिल झालेत की मला सांगा वर एका पक्षाला चिन्हाला मत मागायचं आणि खाली एका पक्षाला असं असतं होय कुठं? राजकारणात कोणी कोणत्या नसतो, सामान्य कार्याचा भरला वाटत नाही तुम्हाला? मला निश्चितपणे सांगतो की हे यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. तुम्ही त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो प्रकार चालला आहे की भारतीय जनता पार्टीचे 25 लाख त्या ठिकाणी शिवसेनाचे राणे अशा पद्धतीनं पकडून देत आहे. मला वाटतं ही सर्वश्रुत आहे. यांचं दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. जनता सुज्ञ आहे. मी जनतेला एवढंच नम्र आवाहन करतो की तुम्ही ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, आम्ही सगळी माणसं आमच्याबरोबरची विश्वासाप्पा शिंदे असतील, आमच्या सगळ्या माणसाचा कारभार तुम्ही त्या ठिकाणी बघितला आहे आणि पुढच्याही लोकांची 45 वर्षाची सत्ता तुम्ही अनुभवली. माझी एवढीच विनंती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत आणि कुठल्याही कामाचं उदो करणारे आम्ही नाही आहेत. जे केलंय ते आमची कर्तव्य आहे म्हणून त्या ठिकाणी करणारे लोक आहेत. आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि लोकनियुक्त नगरसेवक त्या ठिकाणी बसल्यावर कोणत्याही सरकारच्या बापाला ह्या नगरपालिकेचा लोकसंख्येप्रमाणे निधी अडवता येत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी या इथल्या जनतेने लक्षात घ्यावी. आणि आपण जसा विश्वास लोकसभेला, जसा विश्वास विधानसभेला दाखवलाय त्याच पद्धतीनं उद्याच्या होणाऱ्या नगरपालिकेला सुद्धा मशाल ह्या चिन्हापूरचं बटन, त्याचबरोबर काँग्रेसची आमची युती आहे, हाताचा पंजा त्या ठिकाणी आहे, ह्याच्यासमोरचं बटन दाबून आम्हाला बहुमतानं विजयी करावं असं आव्हान मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून धाराशिव शहरातील सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना. दादा, पालकमंत्री काल असं म्हणले की निवडणुका झाल्यावर नाकावर टिच्चून 140 कोटीच्या कामाचं उद्घाटन करणार आहे, शिवाजी महाराज चौकात फोडणार. मग नेमकं कुणाच्या नाकावर टिच्चून करायचंय? किमान 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 आता पालकमंत्र्यालाच माहिती आहे त्यांना कुणाचं नाक दिसतंय की बघा. विकासाचे कोणतेही मुद्दे तुमच्याकडे नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही राणा पाटलांच्या तेव्हा त्यांचं म्हणणं असतं मी ते 12 वडांचा पाटील आहे. त्यांच्या बाबतीत एवढंच सांगायचं आहे की बरं झालं त्यांच्या लक्षात आलं की पाटील तिथं दत्तक गेलेले आहेत. ही पण गोष्ट मला तुमच्या सगळ्यांच्या समोर लक्षात आणून द्यायची आहे. आणि त्यांच्या त्या ठिकाणी आजोबांना दत्तक देण्यासाठी राजे निंबाळकर कुटुंबाची अर्धी इस्टेट त्यावेळेस हैदराबादला कोर्ट चालायचं, कोर्ट कचेऱ्या करून त्या ठिकाणी विकावी लागलेली आहे. तरी भान त्यांना असेल. आणि पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते पाटीलकीचं आव्हान सांगतात. मला वाटतं अशाच पद्धतीनं अनेक मोठे पाटील घराणे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत. पण त्या पाटील घराण्याची शेती हा व्यवसाय आहे, कुणाची द्राक्षाची बाग आहे, कुणाचे अनेक व्यवसाय आहेत. किंबहुना यांच्यापेक्षा पण जास्त जमीन असणारी पाटील घराणी इथं आहेत. पण त्यांची अजून क्षमता 7 कोटी रुपयाच्या गाडीत फिरायची झाली नाही. मग ह्यांनी येड्याबाबळीची शेती करून
7 कोटी रुपयाची गाडी कुठून आणली, ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा राणा पाटलांनी द्यावं. आणि विकासाच्या नुसत्या गप्पा मारून होत नाही. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 45 वर्ष मंत्री राहिलेल्या पाटील पिता पुत्रांचा या ठिकाणी कार्य अहवाल काय आहे, तर हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला. आणि विकास कोणाचा झाला तर पाटील कुटुंबाचा, कारण श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मश्री पाटील क्रमांक 3ला देशात. ज्यावेळेस निवडणूक लढवत होते 2009ची, त्यावेळेस जे शपथपत्र दिलं त्या शपथपत्राआधारे त्यांची जी संपत्ती दिसती ही वस्तुस्थिती कुणापासूनही झाकून राहिलेली नाही. आणि मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय, 45 वर्ष त्या ठिकाणी मंत्री असताना संत गोरोबा काकाच्या डोक्यावरचे पत्रे ज्यांच्यानं काढणं झालं नाही, त्या लोकांनी आता तुळजाभवानीच्या विकासाच्या गप्पा, धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या गप्पा कृपा करून हाणू नये. कारण 40 वर्ष तुमचं हे ऐकून ऐकून आमचे कान तुटून गेले. आपल्या माहितीसाठी आम्ही धाराशिवमधलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आणून मंजूर करून घेतलं, चालू केलं. त्याचबरोबर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गाचं काम त्या ठिकाणी मी खासदार म्हणून चालू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम बदलून तुळजापूरचा रामदारा तलाव आणि कळंब तालुक्याच्या दुधाळवाडीचा साठवण तलाव इथपर्यंत प्राधान्यक्रमात ते काम समाविष्ट केलं, ज्याच्यामुळं ते पाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुळजापूरच्या रामदारा तलावात आणि दुधाळवाडीच्या साठवण तलावात पडलेलं दिसतंय. बांधवांनो, ही काम करणं माझं असेल, कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य समजून आम्ही काम करतो. कुठल्याही कामाची जाहिरातबाजी जास्त करणं हे आमचा उद्देश नाही, काम करणं आमचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या कामावर लोकांनी लोकसभेला 3,30,000 मताचं मताधिक्य राणा पाटलांच्या त्या ठिकाणी सौभाग्यवती उभ्या असताना तेवढ्या फरकानं मला निवडून दिलं. कैलास पाटलांनी त्या ठिकाणी जवळपास 37,000 मतांनी इथल्याच जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे आम्ही करत असलेल्या कामाच्या बाबतीत लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. मागचं 5 वर्ष या नगरपालिकेमध्ये प्रशासक राज होतं आणि त्या प्रशासक राजवर पूर्ण नियंत्रण हे सरकारचं होतं, सत्ताधारी लोकांचं होतं, ज्याच्यामुळे 55 दिवसात जी 140 कोटी रस्त्याची निविदा पूर्ण होणं अपेक्षित होतं, त्याच्यासाठी साधारणतः आपण जर बघितलं तर 19 महिने त्या ठिकाणी लागले. ओके.